लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर भावांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, कसा झाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओचे जे काय आपले मटेरियल लागणार आहेत बघा, ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तसंच ह्या व्हिडिओचा जे बीटमार्क आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, तिथनं ते तुम्ही ॲड करायचं आहे। तर चला, तुमचा जराही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपल्याला अलाइट मोशन हे ॲप ओपन करायचं आहे। अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर तुम्ही आपल्या अलाइट मोशन ॲपच्या मेन इंटरफेसवर आलेला आहे। नंतर तुम्हाला खाली इथे प्रोजेक्टचं ऑप्शन दिसून येणार आहे, त्यावरती टच करायचं आहे तुम्हाला। नंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा आपला बीटमार्क मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे अलाइट मोशन ॲपमध्ये। तर बघू शकता मी इथनं ते ओपन करतो, तर अशा प्रकारचं बीटमार्क आहे, बघू शकता। तर यात तुम्हाला सिंपली आता कसं, यात तुम्हाला आपल्या स्टार्टिंगला येऊन एक बीट द्यायचं बघू शकताय तुम्ही। नंतर प्लसवरती टच करून तुम्हाला इथे मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन आपली जी इमेज आहे बघा, तो इमेज इथे ॲड करायचा आहे। नंतर 3 डॉटवरती टच करून तुम्हाला फिल कंपोजिशन एरिया करायचा, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर शेवटपर्यंत ह्याची लेंथ अशी वाढवून घ्यायची, बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे शेवटपर्यंत। नंतर जे आपल्या मधात बीट आहे बघा 7 सेकंदावरती, तिथे येऊन तुम्हाला अशा प्रकारे फोटोला मधनं कट करायचं, जेणेकरून आपला फोटो जो आहे तो 2 पार्टमध्ये डिवाईड होणार आहे। तर आता इथनं बॅक निघायचं एवढं झाल्यानंतर या प्रोजेक्टमधनं। नंतर तुम्हाला मी आपला शेक इफेक्ट पण प्रोव्हाइड केला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथनं ते ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा शेक इफेक्ट प्रिसेट आपण दिलेला आहे बीटमार्क। त्यात तुम्हाला पहिली इमेज आहे बघा, ही ह्यातलं इफेक्ट कॉपी करायचं आहे तुम्हाला जस्ट अशा प्रकारे। नंतर तुम्हाला इथनं बॅक निघायचं आहे, पुन्हा तुम्हाला आपल्या बीटमार्कमध्ये एंटर व्हायचं आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। नंतर जी आपली पहिली इमेज आहे बघू शकता तुम्ही, ही ह्यात तुम्हाला ते इफेक्ट आहेत ते अशा प्रकारे पेस्ट करायचे। तर बघू शकता तुम्ही आपले इफेक्ट आहेत ते अशा प्रकारे अप्लाय झालेले आहेत। नंतर तुम्हाला सेकंड इमेजला पण इफेक्ट द्यायचा आहे, त्याच्यासाठी बॅक निघायचं आहे शेक इफेक्टवरती येऊन अशा प्रकारे। नंतर तुम्हाला शेक इफेक्ट आपला जो प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे। नंतर तुम्हाला जी सेकंड इमेज आहे बघा अशा प्रकारची, त्याच्यावरती टच करून इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारचे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे, बघू शकताय तुम्ही। नंतर इथनं बॅक निघायचं आहे। नंतर तुम्हाला बीटमार्कमध्ये येऊन अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही सेकंड इमेजवरती येऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून टाकायचे, अशा प्रकारे बघू शकता। अशा प्रकारे जे इफेक्ट हाईड होते बघा, ते अनहाईड करून घ्यायचे तुम्हाला 2 इफेक्ट। नंतर तुम्हाला एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला बॅक निघून यायचं आहे, बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे। नंतर आपला जो HDR प्रिसेट दिला आहे बघा मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, तो ओपन करायचा आहे सिंपली। इथं जस्ट तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, बघू शकताय तुम्ही। तुम्हाला इथे सिलेक्ट ऑल लेयर अशा प्रकारे टच करून तुम्हाला इथे सर्व लेयर आहेत बघा अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचे तिथनं। नंतर इथनं बॅक निघायचं आहे। नंतर आपल्या बीटमार्कमध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर इथे टच करून तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय पेस्ट लेयर करून टाकायचे, अशा प्रकारे सर्व लेयर। तर बघू शकताय तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे तो एकदम अशा प्रकारे HDR झालेला आहे भावांनो। तर जस्ट तुम्हाला आता काय करायचं माहिती आहे का, सुरुवातीला यायचं आहे तुम्हाला, प्लसवरती टच करायचं आहे, बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे एक शेप घ्यायचा आहे, बघू शकता अशा प्रकारचा शेप आहे। नंतर ते 3 डॉटवरती टच करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। नंतर जस्ट तुम्हाला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जाऊन इथे टच करायचं आहे, बघू शकताय तुम्ही। नंतर बघू शकताय मी जसा ॲडजस्ट करतोय अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला व्यवस्थितपणे। बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला। नंतर तुम्हाला इथे खाली बघा व्हाईट कलर दिसून येणार आहे, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे टच करून व्हाईट कलर जो आहे आपला तो 0 करून घ्यायचा आहे, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर इथनं बॅक निघायचं आहे। आपली जी आता आपण शेप ॲड केला होता बघा, त्याची जी लेंथ आहे ती आपल्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर तुम्हाला इथे प्लसवरती टच करून तुम्हाला मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन मी एक आपल्याला PNG दिला आहे बघा डिस्क्रिप्शनमध्ये ऑल मटेरियलमध्ये, तो PNG ते ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे। ह्याची जी लेंथ आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची। नंतर ह्याला व्यवस्थितपणे अशा प्रकारे ॲडजस्ट करून अशा प्रकारे
खाली असा सेट करायचा आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. तर बघू शकता आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. तर भावांनो व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा भावांनो. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला आपला व्हिडिओ जो आहे ते तयार झाला एकदम. नंतर तुम्हाला इथनं व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.